नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण आषाढ महिन्यामध्ये आखाड तळून काढण्यासाठी अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशा मुगाच्या डाळीच्या पुऱ्या बनवणार आहोत. आषाढ महिन्यामध्ये वेगवेगळे पदार्थ तळायचे असतात, म्हणजेच आखाड तळून काढायचा असतो. गोड किंवा मग तिखट यापैकी कुठलेही पदार्थ तुम्ही आखाड महिन्यामध्ये तळून काढू शकता. तर आज मी तुम्हाला आखाड तळून काढण्यासाठी मुगाच्या डाळीच्या खमंग आणि खुसखुशीत मसाला पुऱ्या तयार करून दाखवणार आहे. ह्या अशा टम्म फुगलेल्या, खमंग, खुसखुशीत आणि टेस्टी मसाला पुऱ्या कशा तयार करायच्या ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. या पुऱ्या तुम्ही जास्त दिवसांच्या प्रवासामध्ये नेण्यासाठी सुद्धा बनवू शकता. 4 ते 5 दिवस या पुऱ्या अगदी आरामशीर टिकतात. लोणचं, लसणाची चटणी आणि दह्यासोबत तर ह्या पुऱ्या खाण्यासाठी फारच म्हणजे फारच टेस्टी लागतात. किंवा मग ह्यांना तुम्ही असंच देखील खाऊ शकता. या पुऱ्या खाऊन तोंडाला ह्याच्याने फारच छान चव येते. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्या ठिकाणी मी ही 1 वाटी भिजवलेली मुगाची डाळ घेतलीये. कमीत कमी 3 तास मुगाची डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवायची आहे आणि डाळ भिजल्यानंतर डाळीतलं संपूर्ण पाणी काढून टाकायचंय. भिजवलेली मुगाची डाळ आता इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलीये. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला हे अर्धा इंच आलं घालून घेणार आहे. यानंतर 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि अगदी 3 ते 4 चमचे पाणी ह्याच्यामध्ये घालायचंय. मिक्सरला आता हे सर्व जिन्नस आपण अगदी बारीक पेस्टप्रमाणे दळून घेणार आहोत. मिक्सरला बारीक केलेले सर्व जिन्नस आता इथे मी या बाउलमध्ये काढून घेणार आहे. हे पहा, ही पेस्ट अशी अगदी स्मूथ तयार करून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला पाव चमचा हिंग घालून घेणार आहे. यासोबतच पाव चमचा हळद, छोटा अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा जिरं पूड, अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स किंवा कुटलेली लाल सुकी मिरची, पाव चमचा ओवा, 2 चमचे कसुरी मेथी, 4 चमचे बारीक रवा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक छोटी पळी तेल ह्याच्यामध्ये घालायचंय. सर्वात शेवटी चवीनुसार पाऊण चमचा मीठ आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि ही सर्व जिन्नस चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत. या मिश्रणामध्ये आपण जो बारीक रवा आणि थोडंसं तेलाचं मोहन घातलंय, त्याच्यामुळे आपल्या पुऱ्या बघा कशा मस्त खुसखुशीत बनून तयार होतील आणि तळून काढल्यानंतर बराच वेळ टम्म फुगलेल्या राहतील. या पुऱ्यांच्या मिश्रणामध्ये आपण जी कसुरी मेथी घातली आहे, त्याच्याने पुऱ्या चवीला फारच छान लागतात. हिंग आणि ओवा हे दोन्ही घटक डायजेशनसाठी फारच उपयुक्त राहतात आणि सोबतच त्यांचा फ्लेवर आणि चव सुद्धा पुऱ्यांमध्ये फारच छान येते. त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडासा हिंग आणि ओवा सुद्धा घातलाय. आता ह्या मिश्रणामध्ये घातलेला रवा भिजून येण्यासाठी ह्याला आपण 7 ते 8 मिनिट ह्याच्यावर झाकण ठेवून भिजत ठेवणार आहोत. तर ह्या ठिकाणी मला ह्याला भिजत ठेवून बरोबर 8 मिनिट झाले आणि तुम्ही ते पाहू शकता. या मिश्रणामधला रवा भिजून आल्याने आपलं हे मिश्रण पहिल्यापेक्षा घट्ट झालंय. आता ह्याच्यामध्ये मी गरजेनुसार गव्हाचं पीठ घालून मिक्स करून घेणार आहे. तयार केलेल्या मिश्रणाच्या ओलाव्यामध्ये बसेल तेवढंच गव्हाचं पीठ घालून मिक्स करून घ्यायचंय. ह्याचा उंडा मळत असताना ह्याच्यामध्ये पाणी घालायची काहीच आवश्यकता नाही पडत. बस मिश्रणाच्या ओलाव्यामध्येच गरजेनुसार बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालून ह्याचा उंडा मळून घ्यायचा आहे. अगदी पुरीच्या कणकेप्रमाणेच याचा घट्ट उंडा मळून घ्यायचा आहे. हे पहा, ह्याचा असा घट्ट उंडा मळून घेतला की ह्याला थोडंसं तेल लावून पुन्हा मळून घ्यायचंय. हे पहा, हा उंडा असा एवढा घट्ट मळून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून याला अगदी फक्त 5 मिनिट भिजत ठेवायचंय. तर इथे मला हा मळलेला उंडा भिजत ठेवून 5 मिनिट होऊन गेले. याला आता आपण पुन्हा एकदा असं पोळपाटावर मळून प्लेन करून घेणार आहोत. मी जे प्रमाण घेऊन तुम्हाला ह्या मुगाच्या डाळीच्या पुऱ्या तयार करून दाखवणार आहे, तेवढ्या प्रमाणामध्ये मीडियम साईजच्या 20 ते 22 पुऱ्या अगदी आरामशीर बनून तयार होतात. पुरीची साईज तुम्हाला जशी लहान मोठी हवी असेल त्यानुसार ह्याचा असा छोटासा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल लावून तयार केलेल्या उंड्याची छोटीशी पुरी लाटायची आहे. या पुऱ्या लाटण्यासाठी गव्हाच्या सुक्या पिठाचा किंवा मग मैद्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. बस अगदी थोडंसं तेल लावून ह्याच्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. हे पहा, इथे आपली ही पुरी ह्या ठिकाणी लाटून झालीये.
हे पहा, ही पुरी आपण अशी एवढीच जाड लाटून घेतलीये. बस अशाच पद्धतीने मी अजून काही पुऱ्या लाटून घेणार आहे. प्रत्येक वेळेस पुरीसाठी छोटा उंडा तयार करण्यापेक्षा तुम्ही एकदाच मळलेल्या उंड्याचे छोटे-छोटे उंडे तयार करून ठेवायचे आणि त्यांना थोडंसं तेल लावून ठेवायचंय. म्हणजे तुमच्या ह्या पुऱ्या अगदी फटाफट लाटून होतील. सकाळच्या नाश्त्यामध्ये चहासोबत खाण्यासाठी आणि मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा हा फारच खमंग आणि टेस्टी पदार्थ आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या पुऱ्यांना असे थोडेसे सफेद तीळ सुद्धा लावू शकता. ह्याच्याने तुमच्या पुऱ्या चवीला अजूनच जास्त छान होतील. एकदमच सगळ्या पुऱ्या लाटून मग त्यांना तळायचं नाहीये. कारण पुऱ्या हवेने जास्त सुकल्या की तळताना त्या फुगत नाही आणि कडक होतात. सुरुवातीला 6 ते 7 पुऱ्या लाटून घेतल्या की मग अशी एक-एक पुरी तेलामध्ये तळायला घालायची आहे. तेल चांगलं गरम झालं की मग अशी एक-एक पुरी तेलामध्ये तळायला सोडायची आहे. कमी गरम झालेल्या तेलामध्ये पुरी तळायला सोडली की पुरी जास्त तेलकट होते आणि शिवाय ती पुरी दिसायला कच्ची दिसते आणि ती पुरी अशी तेलामध्ये टम्म फुगतही नाही. पुऱ्यांना असं तेलामध्ये दोन्ही बाजूने उलट-सुलट करून तळून घ्यायचंय. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता. आपली प्रत्येक पुरी तेलामध्ये बघा कशी मस्त अगदी टम्म फुगते. या पुऱ्यांचा तर इथे तळताना संपूर्ण घरामध्ये सुगंध सुद्धा फारच छान सुटलाय. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, या पुऱ्यांनी तेल अजिबात पकडलेलं नाहीये. फारच खमंग आणि खुसखुशीत अशा आपल्या ह्या पुऱ्या ह्या ठिकाणी तळून झाल्या. लसणाची चटणी, दही आणि लोणच्यासोबत तुम्ही ह्या पुऱ्या तयार करून नाश्त्यामध्ये खाण्यासाठी सर्व्ह करू शकता आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ह्या पुऱ्या तयार करून देऊ शकता. हा असा गरमागरम, खमंग आणि टेस्टी नाश्ता खाऊन बघा कसे सगळेच खुश होतील. या अशा मुगाच्या डाळीच्या खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या तुमच्या लहान मुलांना सुद्धा खायला फारच आवडतील. जास्त दिवसांच्या प्रवासात तुम्ही ह्या पुऱ्या तयार करून घेऊन जाऊ शकता. 4 ते 5 दिवस ह्या पुऱ्या अगदी आरामशीर टिकतात. या पुऱ्या खाल्ल्यानंतर तोंडाला तर फारच छान चव येते. तर येत्या आषाढ महिन्यामध्ये आखाड तळून काढायचा असेल किंवा मग नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी आणि जास्त दिवसांच्या प्रवासात नेण्यासाठी तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशा कडेपर्यंत टम्म फुगलेल्या, खमंग, खुसखुशीत आणि टेस्टी अशा मुगाच्या डाळीच्या पुऱ्या एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.